नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील सर्वात मोठा वादाचा तिढा म्हणून अजूनही रायगडच्या पालकमंत्री पदाकडे पाहिलं जात आहे। मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली। त्यापैकी 3 जिल्हे वादग्रस्त ठरले। रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे सेनेचा पर्यायाने भरत गोगावलेंचा दावा आधीपासूनच होता, परंतु आधीच्या सत्ता काळात त्यांच्याकडे मंत्रिपदच नव्हते। आज देतो उद्या देतो करत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले। त्या काळात गोगावलेंचे मंत्रिपद हा विरोधकांसाठी कुचेष्टेचा विषय झाला होता। पुढच्या निवडणुकीत गोगावले पुन्हा एकदा निवडून आले आणि यावेळी मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली। मंत्रिपदासोबतच रायगडचे पालकमंत्री पद आपल्याला मिळावे अशी गोगावलेंची इच्छा होती, नव्हे तसा हट्टच होता। एकनाथ शिंदेंनी देखील त्यांच्या पालकमंत्री पदासाठी प्रयत्न केले, परंतु मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात केवळ एक आमदार असलेल्या अजित पवार गटाला रायगडचे पालकमंत्री पद दिले। अदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून घोषणा झाली। त्यावर गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी अगदी रस्त्यावर उतरून निषेध करण्याइतपत तीव्र नाराजी व्यक्त केली। एकनाथ शिंदे देखील नाराज असल्याची चर्चा होती। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि सोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगित ठेवला। हा तिढा केव्हा सुटणार या प्रश्नाची मुख्यमंत्री लवकरच या एका शब्दात बोळवण करत राहिले। दरम्यान हा मुद्दा अमित शहांच्या दरबारातही उपस्थित झाल्याचं सांगण्यात आलं, परंतु अजूनही हा तिढा सुटलेला नाही। रायगडचे पालकमंत्रीपद स्थगित ठेवण्यात आले असले तरी मागच्या 26 जानेवारीला अदिती तटकरे यांनीच पालकमंत्री त्या नात्याने शासकीय ध्वजारोहण केले होते आणि आता 5 महिन्यांनंतर 1 मेच्या शासकीय ध्वजारोहणाची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर देण्यात आली। गेल्या 6-8 महिन्यांपासून प्रचंड प्रयत्न करूनही भरत सेठ गोगावले किंवा एकनाथ शिंदेंना झेंडा उंचावणारा खांदा बदलता आलेला नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।